नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे ही जिल्हा अधिकारी कार्यालय धुळे ह्या कार्यालयामध्ये आलेली आहे आणि ते जे त्यांचं एक विभागांतर्गत एक गौण खनिज वाहतूक संनियंत्रित करण्याची संगणक प्रणाली त्यांनी विकसित केलेली आहे. तर ते काम करण्यासाठी आणि सुरू राहण्यासाठी ते प्रत्येक जिल्ह्यामधून एक समन्वयकाची एक रिक्रुटमेंट करत आहे. तर त्यासंबंधी ही भरती आहे. तर जसं की मी सांगितलं, ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये भरती असणार आहे डायरेक्टली, आणि धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ही भरती असणार आहे. महाराष्ट्र शासनचं सरकारी हा जॉब असणार आहे, पण हा परमनंट जॉब नाही आहे. हा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जॉब आहे. हे आपल्या विद्यार्थ्यांनी कॅन्डिडेटनी लक्ष द्यायला असावं. वयोमर्यादा जी असेल ती 18 ते 38 वर्ष असेल. राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षाची लिमिट दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार असं अनुभवाची काही गरज नाही. फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात. मेल फिमेल दोघंही अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, काळजी करू नका. इथून जाऊन डायरेक्ट अप्लाय करा. अप्लाय करताना काही इश्यू आला तर कमेंटमध्ये सांगा आणि आपण नक्की तुम्हाला मदत करू. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, असे व्हिडिओ मी नेहमी टाकत असतो. तर ह्याची अर्जाची फीस आहे ती फक्त ₹0 आहे. आणि जसं की मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, हा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसचा जॉब आहे. हा परमनंट जरी हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, पण जॉब हा परमनंट नाही आहे. तर निवड प्रक्रिया जी असेल ती डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होईल. लास्ट म्हणजे अप्लाय करायची जी तारीख आहे ती 18 ऑगस्टपासून चालू झालेली. 25 ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अधिकृत जी वेबसाईट आहे त्याची ती dhule.gov.in आहे. ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अधिक माहिती बघू शकता. तर मित्रांनो, अशाच मी हे जॉब अपडेट्सचे जे सगळे व्हिडिओ आहेत ते नेहमी आपल्या चॅनलवरती टाकत राहतो. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी तुमचे मित्र असतील धुळ्यामध्ये किंवा धुळ्याच्या बाहेर, ज्यांना जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे काम करायची इच्छा असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो, म्हणजे तुमच्या एका शेअरमुळे कोणत्या तरी तुमच्या एका मित्राला हेल्प होऊन जाईल. तर हे जे आता समन्वयकसाठी जी भरती आहे धुळे जिल्हा अधिकारी, त्याच्यासाठी काय काय एलिजिबिलिटी ते आपण बघूया. तर पहिले शैक्षणिक एलिजिबिलिटी त्यांनी दिलेली की मान्यताप्राप्त विद्यापीठाचा तो कॅन्डिडेट पदवीधर असावा. संगणक अनुप्रयोग MSc ऑफिस तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मचे चांगलं ज्ञान त्याला झालेलं असावं. आणि MSc जर झालेला असेल तर बेटरच आहे मित्रांनो, त्याच्यामुळे MSc करून ठेवायला गरजेचं असतं. खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये MSc कंपल्सरी करतात. त्याच्यानंतर उत्तम संवाद कौशल्य, त्याला कम्युनिकेशन त्याचं चांगलं पाहिजे. तर प्राधान्य कोणाला दिलं जाईल? शिक्षणामध्ये पण ज्याचं खनिज कर्म, गव्हर्नन्स, GIS, MIS, माहिती तंत्रज्ञान प्रकल्पाची अंमलबजावणी अथवा शासनाच्या डिजिटल परिवर्तनाशी संबंधित प्रकल्पाचा ज्याला अनुभव असेल. डेटाबेस मॅनेजमेंट, अहवालप्रमाणे रिपोर्टिंग टूल्स त्याला थोडंसं ज्ञान असेल, अशा कॅन्डिडेटला प्रेफर केलं जाईल. आता मानधन किती असेल तर जिल्हा समन्वयकाचं मानधन त्यांची कौशल्य, पात्रता, संबंधित अनुभव, तांत्रिक कौशल्य तसेच मुलाखतीतील कामगिरी यांच्या आधारे निश्चित केली जाईल. म्हणजे मित्रांनो बघा, ते म्हणतात ना राईट कॅन्डिडेट जर असेल तर नो बार, तर तसं येते. तुम्ही जर चांगला परफॉर्म केलं तर तुम्हाला चांगली सॅलरी पण ते देऊ शकतात. त्याच्यानंतर जिल्हा समन्वयकाची जी आहे ती जी करणारी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे तर रेलटेल, जिल्हा खनिज कार्यालय आणि प्रकल्प व्यवस्थापन यांच्यातील प्रमुख समन्वयक म्हणून काम करायचं. महाखनिज 2.0 प्रणालीच्या वापरासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची तांत्रिक व कार्यान्वयन, त्याच्यानंतर वापरकर्त्यांची नोंदणी, प्रशिक्षण करायचं, त्यांचं कार्यक्रमाचं समन्वय करायचं. जिल्ह्यातील डेटा नोंदणी, डेटा गुणवत्ता प्रणालीच्या आधारावर देखरेख ठेवायची, तांत्रिक अडचणीला सपोर्ट करायचा. महाखनिज 2.0 क्षेत्रातील स्तरावरील उपक्रमांचं ते म्हणजे कम्युनिकेशन करायचं. हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो. ते चांगली पोस्ट आहे, अप्लाय नक्की करा. चांगला अनुभव येईल तुम्हाला. तुमच्या मित्रांपर्यंतही ही व्हिडिओ नक्की पाठवून द्या. जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणजे DMO यांनी वेळोवेळी सोपवलेली इतर कामे पार पडणे, हे पण नाही ते एक रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. तर असे वेगवेगळ्या त्यांनी दिलेलं आहे. तरी उक्त प्रमाण धुळे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची निवड करणे, कामे वरील कागदपत्राची पूर्तता करून अर्ज व सविस्तर बायोडेटा DMO धुळे 16@gmail.com या अधिकृत ईमेलपर्यंत 25 ऑगस्टच्या आधी तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेच्या पहिले पाठवायचे आहे. प्राप्त बायोडेटाच्या आधारे मुलाखत घेण्यात येईल. तर अप्लाय करा. या जीमेल IDवरती तुमचं बायोडेटा नक्की पाठवा. मुलाखत नक्की द्या मित्रांनो, शिकायला नक्की भेटेल. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.